यहेजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. मी पाहिले, तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि पहा, त्या हातात ग्रंथपट होता. तो त्याने माझ्या पुढे पसरला. त्यावर पाटपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्याविषयी लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्रायल घराण्याकडे जा आणि त्यांच्या जवळ माझी वचने बोल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्या मध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. संभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. कारण मी तुम्हास सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही का? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हास खचित सांगतो. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.